गटर पक्का झाला, मग दुधाऐवजी पाण्याने भरलेली कळशी घेतली, आला देवळापाशी, आता ओतायचं. पण देणं सुद्धा आमचं कसं की अख्ख्या गावाला जागा करून देणं. आमच्याकडे म्हण आहे, डाव्या हाताने दिलेलं उजव्या हाताला कळू नाही, उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नाही. आम्ही अशी माणसं की 5 रुपये उसने देतो आणि रोज सकाळी चहाच्या वेळेला त्याच्या दारात मागायला, रोज 5 दिवस चहा पिऊन 5 रुपये फेडून येतो, तरी 6व्या दिवशी परत जातो, कधी देतोयस 5 रुपये. आमची जगण्याची पद्धत अशी, देण्याची पद्धत अशी. वाजवून दिलं पाहिजे, जगाला कळलं पाहिजे ही आमची पद्धत. पायरीवर उभा राहिला, मग जरा वाट बघितली, 4-5 माणसं येता जाताना दिसतात का, आवाज आला पाहिजे. माणसं येताना दिसल्यावर मग कळशी पाण्याची त्या गाभरात बदा 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 उतली, आवाज आला, 4 जणांना कळलं, वतलं बरं का दूध हे नवून सांगाय मोकळा, मी होतो की वतायला. आणि मग आला डोक्यात तेच, म्हटलं पाणी काय दुधात मिसळतं, अख्ख्या गावाचं दूध येणारच आहे, त्यामुळे कुणाला कळणार नाही, पत्ता लागणार नाही, विषय संपला. घरी आला. अशा पद्धतीनं सगळ्या गावांनी दूध ओतलं. गाभाऱ्यात सकाळ झाली, म्हटलं आता गाभारा दुधाने भरलेला असेल, सकाळी जायचं, गाभारा उघडायचा, महादेवाचं दर्शन घ्यायचं. पाऊस पडायला सुरुवात, सगळं गाव जमा झालं, महादेवाच्या गाभाऱ्यात जवळ आला, म्हटले गाभारा दुधानं भरला असेल. दार उघडलं, बघतायत तो काय, गाभाऱ्यात दुधाचा एक थेंब नाही, सगळं पाणीच. कारण ह्यांनी जो विचार केला तसाच अख्ख्या गावानं विचार केला. सगळं गाव दूध आणणारच आहे की, आपली एकट्याची एक कळशी पाण्याची असली म्हणून कुठं बिघडतंय. कुणाच्याच कळशीत दूध नव्हतं. समाज सुधारणा करणाऱ्या आमच्या माणसांचं सगळं असंच आहे ना. मी एकट्यानं नाही केलं म्हणून कुठं बिघडतंय, सगळं गाव करतंयच की. जिथं हा प्रश्न विचार येतो तिथं प्रगती संपते, जिथं हा प्रश्न डोक्यात येतो तिथं विकास खुंटतो, जिथं हा प्रश्न मस्तकात शिरतो तिथं विकास संपतो. हे एकदा आमच्या लक्षात आलं. स्वतःला केंद्रीभूत माना, स्वतःला केंद्रस्थान बनवा आणि मग प्रवासाला लागा. जग तुमच्या कुशीत यायला फार वेळ लागणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात मोठं, मन स्वच्छ करा, गडूळपणा काढून टाका. मनाची शुद्धता हीच खऱ्या अर्थानं समाजाची शुद्धता असते. कारण गाव कितीही स्वच्छ असलं पण तुमची मनं बरबाटलेली असली, सगळी द्वेषानं अहंकारनं पचाडलेली असली तर त्या स्वच्छतेला काही उपयोग नाही. हे कधी आमच्या लक्षात येऊ द्या. मन स्वच्छ करणं हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा नियम आणि महत्त्वाचं काम आहे. तर समाजाच्या सुधारणेला आणि स्वच्छतेला अर्थ ही वस्तुस्थिती. पण सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आमची मनं एवढी अस्वच्छ, एवढी विकृत आहेत की आज जर आता उद्या सुरू होणाऱ्या मांढरदेवीच्या डोंगरावर कधी जाऊन बघितलं तर तिथं झाडं दिसतील, ज्या झाडावर खिळे टोकायची पद्धत आहे. एखाद्या कुणाच्या तरी नावानं चिठ्ठी लिहायची, ह्याची गंज पेटू दे, त्याची मस मरू दे, ह्याचं घर जळू दे, त्याची वाट लागू दे, त्याचं वाटोळं होऊ दे, एवढं सगळं लिहायचं, काळं कापडं घ्यायचं आणि ती चिठ्ठी ते फडकं त्या झाडाला ठोकायचं. एकही झाड शिल्लक नाही, त्या झाडावर खिळा नाही. आता खिळा ठोकायला जागा नाही. किती घाण भरली काळजात आमच्या. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं किती वाटतं आम्हाला, नाही बरं वाटत आम्हाला. अहो एक काळ होता, एखादा समोरून यायचा, म्हणायचा कसं काय बरं आहे का, आम्ही म्हणायचो आमचं कशाचं, तुमचंच बरं आहे. आपलं आपल्याला कधी बरं वाटत नव्हतं, पुढच्याचं खूप बरं वाटायचं. आता काळ इतका बदललाय, आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही. ज्या दिवशी दुसऱ्याचं बरं वाटायला सुरुवात होईल त्या दिवशी समाज सुधारणा चालू होईल. दुसऱ्याचं चांगलं वाटू द्या, दुसऱ्याला उत्तम म्हणायला शिका, हे कधीतरी आमच्या काळजामध्ये रुजलं पाहिजे, पेरता आलं पाहिजे. तर समाज एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो. कधीतरी दुसऱ्याचं चांगलं बघायला शिका, दुसऱ्याचं चांगलं करायला शिका, त्या दिवशी समाज परिवर्तन होईल. आपलाच बंगला माडीचा असावा अशी जी अपेक्षा आहे ना आमची, ती कधीतरी मोडा. अहो कधीतरी दुसऱ्याचं करा, दुसऱ्याचं भलं करा. जी महापुरुष झाली, जी आदर्शांची मांदियाळी झाली, ती दुसऱ्यासाठी जगणारी झाली म्हणून जयंत्या पुण्यतिथ्यात होतात त्यांच्या. आमच्या होत नाही, त्याचं कारण नेमकं ती आहे. कधीतरी याचं समाधान शोधायला लागला. अहो एखाद्या आंधळ्याला कधीतरी रस्ता क्रॉस करून द्या, बघा त्याच्या आंधळ्या डोळ्यात चमकणारी ऊर्जा आम्हाला किती आनंद देऊन जाते. एखाद्या तहानलेल्याच्या तोंडात थोडंसं घोटभर पाणी टाका, त्याची तहान, त्याची तृप्तता आम्हाला किती आनंद देते, किती समाधान देते हे कळेल आम्हाला. अहो एखाद्या पांगळ्याला द्या खांद्यावर, बघा त्याची कृतज्ञता आम्हाला जगण्याचं किती बळ देते. हे कधीतरी अनुभवून बघा. हे बोलायचे सांगायचे विषय नाहीत, हे स्वतः कधीतरी अनुभवायचे विषय आहेत. दुसऱ्याचं चांगलं करणारी ही प्रवृत्ती आहे ना, तीच खऱ्या अर्थानं आयुष्याला बळ पुरवत असते, आयुष्याला आशीर्वाद देत असते. हे एकदा करा आणि आमच्या पोरांना सांगा कशासाठी जगायचं. तुला आम्ही या भूमीत जन्माला आणलं ना, ते कशासाठी हेही समजावून सांगा. इस्टेट काय आहे कळू द्या त्याला. अहो कशासाठी जगतो तो, कसली इस्टेट कमावतो तो, पैसा म्हणजे तरी काय पैसा असतो. अहो कधीतरी एखाद्याला अटॅक येतो, बायपास करावी लागते. आणि बायपास करण्याचं म्हणजे काय करायचं तर शरीरातली, हृदयातली खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी शरीरातली दुसरी रक्तवाहिनी जोडायची. म्हणजे खराब झालेल्या एका रक्तवाहिनीला काढून तिच्या जागी चांगल्या रक्तवाहिनीला जोडायचं. या सगळ्या प्रोसेसचा खर्च किती येतो? 2.5 ते 3 लाख रुपये. म्हणजे आमच्या एका रक्तवाहिनीची किंमत किती झाली? 2.5 लाख रुपये. आमच्या शरीरात अशा एकूण किती रक्तवाहिन्या आहेत? डॉक्टर सांगतील, मला माहित नाही, पण कमीत कमी 1 लाख असाव्यात. मग 1 लाख गुणिले 2.5 लाख किती झाले? एखादी किडनी बाद होते, डायलिसिस राहावं लागतं. डॉक्टर म्हणतात किडन्या घातल्या पाहिजेत नव्या. घाला. मग कितीला किडनी असते? 1. 2.5 लाखाला 2 किडन्या दिल्यात, 5.5 लाख झाले. एखादा डोळा बाद होतो, डोळा नवीन बसवून मिळतो, कितीला डोळा येतात? 2.25 लाखाला 2 डोळे दिलेत, किती किंमत झाली?
4.5 लाख रुपये. अरे डोळे 4.5 लाखाचे, किडन्या 5.5 लाखाच्या, रक्तवाहिनी 1 लाखाची. करा ना हिशोब शरीराचा. अरे अब्जावधी रुपयांच्या पुढे शरीराची किंमत जाते. ईश्वरानं जन्माला घालताना अब्जावधी रुपयांची इस्टेट आमच्या सोबत दिली. आम्हाला ती जपणं जमत नाही, कुठली इस्टेट उभारतो आम्ही? अरे बापाच्या खांद्यावर पोराची प्रेत येतात ना, त्यावेळी कळते शरीराची किंमत. डोळ्यातनं उखळणाऱ्या अश्रूंचं मोल त्यावेळी कळतं. कशासाठी जन्माला घालतो आम्ही पोरं, आणि कसली पोरं करतो आम्ही, कशासाठी? अरे पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीचे कणे ताट राहू द्या. कारण ज्या समाजाच्या पोटीचे कणे ताट असतात ना, त्या समाजाला भिकेचे डोहाळे कधी लागत नाहीत. भिकेचे डोहाळे लागलेला समाज सगळ्यात घातक आणि नरक यातनाच भोगणारा असतो. कुठला समाज द्यायचा आमच्या पोरांच्या वाट्याला? सांगा ना. ही इस्टेट शरीर सांभाळ तेवढाच बस, करू द्या ना त्याला, तेवढंच होऊ द्या ना निरोगी. भरपूर कमावतो आपण, काय उपयोग नसतो. माणसं पैसा कमावण्यासाठी तब्येतीकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा तब्येत वाचवण्यासाठी कमावलेला सगळा पैसा गमावतात. काय मिळवतो आम्ही? आयुष्याचा अर्थ कळू द्या ना त्याला, कळू द्या आई बापाची किंमत. अहो पायाना चालताना ठेच लागली तर आईचं नाव ओठावर येतं, आणि हायवेवरनं पळताना अचानक पुढून समोर प्रचंड मोठा ट्रक आला की अरे बाप रे अशी तोंडातनं हाक येते. आईन बाप दोघं महत्वाचे असतात. प्रत्येक आईचा मुलगा कवी असतो असं नाही, पण प्रत्येक मुलाची आई ही एक सुंदर कविता असते. हे ठसवा ना आमच्या पोरांच्या काळजावर. अरे होऊ द्या ना एकनाथ त्याला. जेवायला बसलाय, ताटातली भाकरी कुत्रा पळवून घेऊन लागले. एकनाथ मागा धावले, हातात काटे घेऊन नाही तुपाची वाटे घेऊन. त्या कुत्र्याला सांगत होते अरे नुसती भाकरी कशाला खातोस, घसा खरवडून निघेल, ही तुपाची वाटी सुद्धा ने. आय देणं आमचं, आय समाजासाठी जगणं आमचं. कशाला कमावतो, कशाला जगतो आम्ही, कशासाठी सगळा प्रवास? अरे ज्या मातीत जन्माला आलो, ज्या मातीत बहरलो, ज्या मातीत फुललो, ज्या मातीत उभा राहिलो, आणि ज्या मातीत शेवटी माती होऊन गेलो, त्या मातीसाठी काय दिलं आम्ही? ठीक आहे जगा ना स्वतःसाठी. काय कमवायचं ते एकदा कमवा. मी नेहमी सांगतो स्वतःची उंची ठरवून घ्या बस. तिजोरीची सुद्धा उंची ठरवून घ्या की किती साठवता यावं ह्याच्यात. उंची ठरवून घ्या. किती बँक बॅलन्स पाहिजे तुम्हाला? 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख ठरवून घ्या ना एकदा. ठरवून घ्या. किती गाड्या पाहिजेत तुमच्या दारात? ठरवून घ्या ना एकदा. पोरांना काय काय द्यायचंय तुम्हाला? ठरवून घ्या एकदा. धरणं बघितलीत का? धरणात पाणी साठवतात पण धरणाची उंची ठरलेली असते. आता सगळं पाणी साठवायचं म्हणून धरणाची उंची आभाळाला नाहीत भिडवत. साठू द्या ना पाणी जास्त. नाही एका ठराविक उंचीपर्यंत धरण, आणि जादा आलेलं पाणी दारं काढून वरनं पुढं सोडलं जातं. जाऊ द्या ना पुढच्या गावाला, जाऊ द्या ना पुढच्या देशाला. सगळं नाही साठवत, बरोबर ना? कारण सगळं साठवलं तर काय होतं, पाण्याचा दाब इतका वाढतो की त्या दाबाने कधी धरण फुटेल नाही सांगता येत. म्हणून उंची ठरलेली. मी तसं म्हणतो ना, तिजोरीची उंची ठरवून घ्या ना, आणि तेवढाच दाब तिजोरीला द्या. नाहीतर एवढा दाब वाढेल, एवढा दाब वाढेल की तिजोरी होते का नाही प्रश्न पडेल. करा ना तिजोरीला दार. जाऊ द्या ना वरनं आलेला पैसा समाजाला. जाऊ द्या ना, द्या ना वाट काढून त्याला. कशाला पाहिजे? आणि काय मिळून काय झोपच हरवतो ना आम्ही. जाऊ द्या ना पुढं, द्या ना समाजाला द्या हे सगळं. नाहीतर सगळे आयुष्य कृत्रिम करतील पोरं सगळी. तुम्हाला खायला मिळतं ना, त्यांना मिळत नाही. तुमच्या खाण्यावर झेपावतील, नाही खाऊ द्यायची तुम्हाला सुद्धा. अहो तुम्ही सुखाने जगताना आम्ही साले पाण्याला महाग होतो. कसली जिंदगानी येतील अंगावर. अरे चोऱ्या मोऱ्या अतिरेकी आतंकवादी होतील आमचीच पोरं. पातक त्यांचा नाही, दोष त्यांचा नाही, पाप त्यांचा नाही, जबाबदार आम्ही आहे. कारण त्यांच्या वाट्याचं आम्ही हिसकावून घेतलंय, आम्ही साठवून ठेवलंय आमच्या घराघरात तिजोरीत. द्या काढून. अहो शेतात एकच झाड असलं ना आंब्याचं की अख्खं गाव त्याच झाडाला झुंजा मारत आंबे खात बसतं. एकाच्याही वाट्याला आंबा येत नाही. त्यापेक्षा बांधाना, लावाना त्या शेतात 100 झाडं. खाऊ द्या ना सगळ्यांना सुखानं. हे एवढं करणं म्हणजे समाजासाठी जगण्यासारखं आहे ना, दुसरं काय. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. मुंबईतला इकडचा आमचा एक कामगार होता. 40-45चं वय असावं. वेळेचं काय,
40-45 वय असेल, संसार 20 वर्ष झालेला, नवरा बायको राजा राणीचा संसार सुखानं जगत होती, सुखानं सगळं चाललं होतं, मनामध्ये शांतता होती, समाधान होती, तृप्तता होती. आयुष्य असावं तर असा असावं असा एक परिणामाचा एक वेगळा वेध होता. जगणं सुंदर होतं, मोहक होतं, या जन्मावर शतदा प्रेम करावी अशी या राजा राणीची भावना होती. कामगार होते, फार काही नाही, पण पोटापुरता कमवत होते, पोटापुरता जगत होते. हा कामगार सकाळी गिरणीत जायला निघायचा, रोज 9:45 वाजता घरातनं बाहेर पडायचा, 10 वाजता एका पानाच्या ठेल्यावर यायचा, 2 रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि 2 रुपयाची नोट देऊन माघारी आलेले 4 आणे त्या पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकून द्यायचा. 20 वर्ष क्रम कधी चुकला नाही. रोज 9:45 वाजता घराबाहेर, रोज 10 वाजता पानाच्या ठेल्यावर, 2.25 रुपयाचं साधं पान आणि उरलेले 4 आणे भिकाऱ्याच्या थाळ्यात. 20 वर्ष नेमाने क्रम चाललाय. 20 वर्ष रोज 9:45 वाजता, रोज नियमित. सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय, सुखाचं चाललंय, आनंदाचं चाललंय. अचानक एके दिवशी दृष्ट लागली संसाराला. बायको आजारी पडली. दवाखान्यात नेलं, डॉक्टरांनी निदान केलं, सांगितलं ब्लड कॅन्सर झालाय बायकोला. पायाखालची वाळू सरकली, डोक्यावरचं आभाळ आदळतं की काय असं झालं. भीत विचारलं डॉक्टर काय निदान उपचार. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. किती खर्च? आणि डॉक्टर म्हणे 1 लाख रुपये. उद्या दुपारपर्यंत 1 लाख रुपये आणून द्या, तर वाचेल बायको तुमची, तर होईल ऑपरेशन. आणि सैरभैर झाला, काळजामध्ये वादळ घेतलं, सुसाट झाला, बेभान झाला, काय करावं कळत नव्हतं. अरे पोटाची खळगी कशी बशी भरणारी आपण, 1 लाख रुपये आणावे कुठून, कसं वाचवावं बायकोला, कसं करावं ऑपरेशन. अरे कुणा पुढं बजावं, कुणा पुढं हात पदर पसरावा, कुणाला मागावं. पण पडला बाहेर. बायकोसाठी सगळ्या नातेवाईकांचे उंबरटे झिजवले, नातेवाईकांच्या पुढे पदर पसरला. एवढी वेळ फक्त भीक घाला, एवढी वेळ संसार वाचवा, एवढी वेळ आयुष्य वाचवा, फक्त एवढी वेळ. सगळ्या नातेवाईकांनी धडाधडा दार लावून घेतली. निराश झाला, मित्रांकडे गेला, ज्यांनी सुखात साथ दिली होती ती दुःखात साथ देतील मनात आलं. मित्रांच्या पुढे हात पसरला. अरे द्या रे, एवढी भीक द्या या मित्राला, वाचवा संसार, वाचवा आयुष्य. सगळ्या मित्रांनी पाठ फिरवली, चालू लागले. आणि यावेळी जगण्यातला सगळ्यात महत्वाचा नियम त्याच्या लक्षात आला. गरजेला जो पडत नाही ना त्याला माणूस म्हणायचं. विवश झाला, सैरभैर झाला, काय करावं कळत नव्हतं, कुठं जावं उमजत नव्हतं, कुणाकडे हात पसरावा समजत नव्हतं. सगळा तसाच आतंक झाला काळजात, मस्तकात मुंग्या छिंचिरत होत्या नुसत्या. अरे जिनं 20 वर्ष संसार केला माझा, जिनं सुखात दुःखात साथ दिली, जी प्रत्येक क्षणाला पाऊल उचलून माझ्या सोबत राहिली, अरे दुःखाचा वारा जिनं माझ्या कधी अंगाला लागू दिला नाही, डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ती माझी अर्धांगी. मरणाशी झुंज घेते आणि मी नवरा तिचा. तिच्यासाठी नाही गोळा करू शकत 1 लाख, नाही देऊ शकत ऑपरेशन साठी पैसे, नाही वाचवू शकत तिला. काळजात सगळं थैमान माजलं. चालता चालता रस्त्याने निघाला. कुठेतरी पुस्तकात वाचलेलं असायचं, रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात. एखादा दगड दिसायचा, लगबगीनं धावत जायचा, सरदिशी दगड बाजूला करायचा, दगडाखाली काहीच नसायचं. काळजामध्ये तशीच वीज लखलखायची, डोळ्यातनं खळदिशी गंगा व्हायची. काळीच घट्ट करायचा, चालत राहायचा. समोर एखादा ग्रस्त यायचा, त्याला वाटायचं जणू माझ्याकडे बघतोय. पाहता पाहता वाटायचं अरे जणू मलाच पैसे द्यायला येतोय. धावत धावत त्याच्यापर्यंत जायचा, अरे पैसे देतोय, आणि अचानक तो समोरचा ग्रस्त पकड देऊन सरदिशी बाजूला व्हायचा. पुन्हा काळजामध्ये एक सरदेशी वादळ फोळायचं. अरे नाही कुणी मदत करणार. निराश झाला, रडवू लागला हमसामशी, डोकं आपटून घ्यावंसं लागलं. अरे काय सांगू बायकोला, कसं जाऊ तिच्या समोर. दिवस संपला, रात्र झाली, सकाळ झाली, आता फक्त दुपार उरली हातात. नाही पैसे दिले तर नाही वाचणार बायको, काय करावं. चालत राहिला चौपाटीपर्यंत आला. अथांग समुद्रात बघितलं, अरे वाटला द्यावा जीव. अरे जो नवरा नाही वाचवू शकत बायकोला, त्याच्या जिंदगानीत काय अर्थ. गेला गुडघ्यापर्यंत, पाणी लागलं कमरेपर्यंत. अरे डोकं बुडवलं, मान बुडवलं, गुदमरला, कोंडला, मेला. आणि अचानक सरदिशी उफाळून बाहेर आला. अरे मीच जर मेलो तर माझ्या बायकोकडे कोण बघणार. शेवटी बायकोला कोण, तसाच परत आला. आणि बायकोचं रूप चित्तात आलं. जणू ती बायको त्याला सांगत होती, कशाला जीवाची एवढी तक्त करून घेता, कशाला काळजाला एवढा त्रास करून घेता. अहो नसतील पैसे गोळा होत तर न होऊ द्या. अहो नसेल माझं ऑपरेशन होत तर न होऊ द्या. अहो मी मेले तर एवढं काय बिघडणार आहे. पण माझ्यासाठी तुम्ही जीवाला नका त्रास करून घेऊ, नका स्वतःला त्रास करून घेऊ. याही क्षणात त्या बायकोचं हे शब्द त्याला आठवल्याने क्षणभर भापावला. काय करावं. अरे एवढी बायको पण नाही वाचवू शकत. निराश झाला, तसाच मान खाली घालून चालत राहिला. स्वतःच्या विचारात होता, भानात नव्हता, जाण नव्हती, कुठं निघालोय कळत नव्हतं. समोर फक्त बायको दिसत होती. आणि अचानक कुठून तरी हाक कानावर आली. त्याला वाटलं जणू कुणी मला बोलावतंय. सावरून बघितलं, पुन्हा कानावर हाक आली, ओ साहेब. मान वळवून बघितलं, ज्या पानाच्या ठेल्यावर गेली 20 वर्ष नेमानं पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता. ओ साहेब इकडं या.
मान खाली घातला, अश्रू दाटला, हुंदका तसाच साठवला. हा माणूस त्या पानाच्या ठेल्याजवळ गेला. या पानवाल्याने विचारलं, काय साहेब गेले 20 वर्ष तुमचा क्रम चुकला नाही, राव 2 दिवस फिरकला नाही टपरीकडं, असं काय झालं? भरल्या काळजानं आणि भरल्या उराने यांनी सांगितलं, बायको दवाखान्यात आहे, ब्लड कॅन्सर झालाय, ऑपरेशन करायचं आहे, पैशासाठी वन फिरतोय रे, पण त्यासरची पानवाल्याचा गळा दाटला, आपला हात त्यांनी या माणसाच्या खांद्यावर ठेवला.